टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अमरावतीचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतलेली आहे। त्यानंतर मायभूमी अमरावतीमध्ये जे आहे ते जल्लोषात जे आहे ते उत्सव सोहळा साजरा केला जातो। आपण या ठिकाणी बघू शकतो फटाके फोडून आणि मिठाई भरून या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय। तर अमरावतीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा जो आहे तो रोवला गेला आहे। त्यानंतर अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात या ठिकाणी फटाके फोडून आणि लाडू वाटून जे आहेत ते उत्साह साजरा केला जातोय, आनंद व्यक्त केला जातोय। अमरावतीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तोरा रोवलेला आहे। आपल्या सोबत काही अमरावतीकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। अत्यंत महत्त्वाची बाब आहे, काय सांगणार? आज उत्साह साजरा केलेला आहे, सरन्यायाधीश पदाची शपथ घेतलेली आहे गवई साहेबांनी। अमरावतीच्या नावलौकिकामध्ये इतिहासामध्ये आज पुन्हा एक स्वर्णाक्षरानं युग लिहिला गेलेला आहे। विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील आणि एकदम खेड्यातील महानगरपालिकेमध्ये शिकलेला एक विद्यार्थी आज नाही का भारतातील सर्वोच्च पदावर जाऊन पोहोचलेला आहे। हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच नाही तर संपूर्ण विदर्भातील नव्हेच तर पूर्ण महाराष्ट्रासाठी हा भूषणावह बाब आहे। आणि त्यांना आमच्याकडून आणि आमच्या परिवाराकडून संपूर्ण महाराष्ट्राकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना घवघवीत यश मिळो हीच प्रार्थना आम्ही करतो तथागताच्या चरणी। धन्यवाद। काय अपेक्षा आहेत आता गवई साहेबांकडनं? महत्त्वाचं पद त्यांना मिळालं आहे, सरन्यायाधीश झालेले आहेत ते 52वे। सर्वात प्रथम मी सांगतोय की आपल्या विदर्भासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ही एक आनंदाची बाब आहे की आज तळागाळातील व्यक्ती हा भारताच्या सर्वोच्चपदी पोचलेले आहे। आम्हाला फार अभिमान आहे त्यांच्याकडून। सर्वांना नक्कीच यश मिळो, प्रत्येकाला त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण हो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना फार फार शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो। आपण बघू शकतो या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे, लाडू भरवले जात आहेत। खरं पाहिलं तर आपण सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मूळ गाव अमरावतीचं आहे। अमरावतीमध्ये देखील त्यांचं शिक्षण झालेलं आहे। नगर परिषदेच्या शाळेमध्ये जे आहे ते त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि आता देशाच्या सर्वोच्च पदावर ते विराजमान झालेलं आहे। त्यामुळं साहजिकच आहे त्यांच्या कर्मभूमी अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर हर्ष आणि उल्हासाचं आपल्याला संपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे। कालच त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहे। आपल्यासोबत पाय सर आहेत। सर, काय सांगणार? उत्साहाचं वातावरण आहे, काय सांगणार? अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस अमरावतीकरांसाठी। खरं म्हणजे खरोखर अमरावतीकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी ते भूषणावं आहे। अमरावतीची ओळख सुसंस्कृत म्हणून आहे आणि या सुसंस्कृतीला एक इंटेलेक्च्युअलची जोड मिळाली आहे। म्हणजे भारताच्या प्रथम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल स्मृतिशेष दादासाहेब गवई आणि आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषणभाऊ गवई यांनी अमरावतीकरांची आणि महाराष्ट्राची मान उंचावलेली आहे। आणि निश्चितच भूषणभाऊंवर जे संस्कार आहेत ते आंबेडकरी विचाराचे, धम्माचे, त्याही पलीकडे जाऊन मानवतेचे संस्कार आहे। समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्व बाबींचा प्रभाव त्यांच्या न्याय व्यवस्थेवर आणि संविधानिक विचार परंपरा त्यांना लाभलेली आहे। आणि म्हणून भारतीय लोकशाहीला एका उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी आणि भारतीय न्यायव्यवस्थेला उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील आणि भारतीय जनतेला हितकारक आणि भारतीय लोकशाहीला हितकारकच ते न्यायव्यवस्था आणि न्यायदान करतील असा आम्हाला विश्वास आहे। भारतीय व्यवस्थेला जे आहे ते सर्वांना ते न्याय देतील अशी प्रतिक्रिया जर आपण पाहिलं तर आज अमरावतीकरांनी दिलेली आहे। अमरावतीमध्ये आज संपूर्ण ठिकाण जर आपण पाहिलं तर उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।